पट्ट्याचं रान आहे कमी पट्ट्याचं पडेल रान. तवा इकीन. मी कुठं स्वतः घेतलंय, बापानं दिलंय, बापाच आहे. मला दिवटलं लेखाना नाही एकूण फुकट खाईन. अहो, तू चांगलं कशाला नाही. बोलती? ही भाषा जी वापरता ना तुम्ही अगं चांगली तू नाही तसलं बोलूच नको, म्हणून म्हणलंय चांगलं नाही. तू बोलूच नको. तुझ्या बोलण्यात काय ते अर्थ एवढी नाही. लेकरं परपंच करायला लागली ती कालची आता शिमडी एवढी एवढी लेकरं. लेकरं शेंबडी प्रपंच हा. करायला, पण ती कोणाला कमवून ठेवायला लागली? आणून ठेवलं या. पाऊस लागले पडायला काय बघायला नाही टाकाय नुसतं आणून ढीग लावला इथं गोट्यात. कमी जागा आहे म्हणून जास्त काहीतरी करून ठेवायचं. इचू काट्याचं. तुला त्याला कोणी हलवाय सांगितलं? अन्न तर तुझ्यानं होत नाही, करणं तर होत नाही, मग कशाला टेंबड्यानं बोलते एवढं? ती रानात इथं काय ठेवाय आणलंय काय की नवा ठेवाय आणलंय का नाही जावा रानात जावा मी पण ती येते घेऊन शिना तो काय काय करायला डबरे खाणून याला पुरायचं आहे? कशाला आणलंय उगाच खर्च काय केलाय. दम फेम आहे का नाही? खर्च उगाच कशाला केला? कुठं जोडायचं आहे, कशाला जोडायचं आहे माहिती आहे का? कधी रानात यायचं माहित आहे का? कशाला बोलायला लागली उगाच सकाळ सकाळी डोकायला होत जाऊन उगतो. कशाला ढीग लावला मग नुसतं आणून महिना झाला आणून टाकलंय त्याचं काय करणं ना बघा ना नुसतं आणून टाकलंय. अजून रानात दगड आहे तर दगड गोळा करायचा आहे तर परत चारी पाडायची, ती पाईप मुजवायची, त्यात चिटकवायच्या, नंतर परत हे चाव्या काढायच्या, तोट्या काढायच्या आणि मग हे हातरायचं. का आधी ही नीच रानात नेऊन टाका, कुणी बी न्या उचलून म्हणावं. लय पैशाने जोर केलाय. आड म्हणता बुड कळत नाही, कशाला बोलावं मग तू आणि घेऊन? मग करायचं नाही का पाऊस पडल्यावर करायचंय. शेती कुणाची आहे? माझी आहे. करणार कोण आहे? मी आहे. आडवं काय बोलू घेणं नका देणं? शेती माझी आहे आणि शेती माझी आहे. तुला रानात काम करायला सांगितलं, रान कुणाचं आहे? तुमचं आहे. मग माझी शेती आहे, मी आणलंय, ती पैसे माझं गुतले तर माझी मी बघीन घे. आडवं कसं बोलतो प्रत्येक बरीच्यानं तुमचं आडवं असतं सारखं नीट तू जर कुठं बोललं सरळ तर. बोलती? आता किती दिवस झाला आणून जेसीबी लावून ती बघायचं करायचं चारी घ्यायची मुजवायचं पाईपलाईन बघ. करायची. माझ्याजवळ नाही तर पैसे, त्यामुळे मी आता मला कमी पडलं तरी इकून टाकणार आणि पैसे घेणार. काय त्या रानात पिकवायचं आहे, खर्च करायचा आहे, कोणाला कमवून द्यायचं आहे? कशा पाय उघड डोक्याला ताप घ्यायचा आहे? उद्या मला 4 पैसे कमी वाटलं, एवढं शेत 1700 रुपयाचा बंडल आहे, 1600 रुपयाला देऊन टाकणार. जाऊ दे. कसं बा असं बोलताय घरात तुम्ही हे करायचं चांगलं तर तुम्हाला येत नाही सगळं वाईटच कसं येतं या येईल तसलं येईल. काय येईल तसलं येईल. पाऊस पाणी आता लागलंय शितुडे मागे शितुडे यायला लागलंय पारदेशी जेसीबी लावून ती चाऱ्या घेऊन ती चार पाडून ती पाईपलाईन करून का रोज येईल ती दिवस चालला उगा ती पाईप आणून ढीग लावलाय तिथं रानात खाली. आ बराबरची काय तुला करते खाऊ ती मागते आपण ती काय काय ती? करावं कळत नाही बे. ती पाय पाय लेटर खातीला हाय खात टाकाव ती रानात घेऊन शिना बघायचं काय तरी पिकलंय आज सांगितलं की उद्याला डम्पिंग वाले येऊन घेऊन जाते. सगळं एका सगळं ना तुझी करून नाही ती, ना तुझं शेत नाही, तू कशाला एवढं टेन्शन घेते? टेन्शन घेऊ नको, रिलॅक्स राहा. माझं काहीच नाही काय सगळं तुमचंच आहे. हा. बारक्या पोरागत बोलत जाऊ नका प्रत्येक बारीच्यानं तुमचं सगळं मग इतके ऐकायचं. दिवस बारक्या पोरीनच बोलत होती काय? रानात कामाला जा म्हणल्यावर रान कोणाचं आहे ते न करा. आता कसं तुला मोठ्याची बुद्धी आली का आता एकदम? इतके दिवस बारक्या लेकराची होती काय? तू बोललेलं तुला सांगतोय, कशाला लागली दुसऱ्याला बोलाय बारक्या घरचं लेकराला? बघायचं जाता दिवस सगळ्या निघून शिना घरचं बघायचं नाही का काय? म्हणजे कशाने काही येतंय? एकट्यानं परपंच होतो तू का तू हे इकडं कशाने होतंय? कसं नव्हतंय कशाने येत ही? त्याला दात पाडून दिल्यावर देत नाही. वरचं जर माहित नसलं तर लय रान माणसाला हाणता बोलून ये. लय रान हाणता हो तुम्ही वरचं माहित नसलं नवं तर लय रान माणसाला हाणता. बोलून ये. रान हाणायचं नाही. लय रान तुझी एकरभर रान लागली कुदळून दातानं काढायला, आणि ही स्वतः रान आणि बोलायची दुसऱ्याला लय रान तुम्ही हाणता. तुम्हाला एक एक चांगलं तर वस्तू काय येत चालू आहे नाही. ना नाही तुम्हाला अजून. चांगलं तर काय येत नाही चांगलं सांगितलं तुम्हाला लय रग लागते. चांगलं तर आयुष्यात कवा काही केलं नाही. सदर आडवं आडवं माणसाला आडवं बोलायचं सदर आडवं काय तर करत बरं जाऊ दे, राहायचं. मी माझ्या आयुष्यात काय चांगलं केलं नाही. तो किती चांगलं केलं? तुला किती चांगलं केलं काय केलं? काय करायचं आता काय केलं रानात तो किती तास ट्रॅक्टर चालवला, नांगरलं, ती बाण बायांची फोडला, काय काय माहिती काय ती तुम्हाला काय सोडायचं तुला काय काय फळी धरून वडायचंय का? हो, तुला बोलता फळी उगाच. धरून वडायचंय का? ट्रॅक्टर वाल्याला कधी ते तिथं 8-9 तास चाललं, त्याला 500 रुपये दिलं? मी द्यायची का? हा? कसं बोलताय परपंच एकटेच आहे का दोघाचा दोघाचा पण आहे मग ना दोघाचा म्हणलं होतं 500 अडीचशे दोघाचं पाहिजे अहो, ना. जरा जिबीला उईस आळून घ्या उईस घाला उईस याच नाही तर चांगलं ह्याला बोला. कुठनं आणायचं? चांगलं उईस बोला करायचं काय माहित नाही, येत तर काय नाही, कळत बी नाही त्यातलं काय, नुसतं तोंड उचलून बोलायचं आहे काय टेंबड्याला. बोलले तुम्हाला तोंड उचलून हा? काय बोलले ती करायचं बंडल रानात नेऊन टाकून काय करायचं? करायच नाही करा हा? बघायच नाही का काय काय बघायचं? काय असं रोज हिंडायचं जायचं इकडं तिकडं इकडं तिकडं पट्ट्याचं रान आहे, कमी पट्ट्याचं पडेल रान. तवा इकीन.
मी कुठं स्वतः घेतलंय, बापानं दिलंय, बापाच आहे. मला वाटलं लेखाना दे नाही कोण फुकट खाईन. अहो, तू चांगलं कशाला नाही. बोलती? ही भाषा जी वापरता ना तुम्ही अगं चांगली तू नाही तसलं बोलूच नको, म्हणून म्हणलंय चांगलं नाहीये. तू बोलूच नको. तुझ्या बोलण्यात काय ते अर्थ एवढी नाही. लेकरं परपंच करायला लागली ती खालची आता शिमडी एवढी एवढी लेकरं. लेकरं शेंबडी प्रपंच हा. करायला, पण ती कोणाला कमवून ठेवायला लागली? आणि कशा पाहिजे हाडाची काढ करायला लागली ती? कोणाला द्यायची ती लेकर कमवून? एवढं इवळू नका, एवढं इवळू एवढं नका. ती बारकी लेकर कमवून कोणाला द्यायची ती? मागची तुमच्या सांगते मी, तुमच्या मागची परपंच करायला लागली. मला तर करायचं नाही नाही अजिबात नाही. असे चावड्यावर मूठ धरायचे, सगळं उधळून चावड्यावर घालवायचं. ना मी चाड्यावर मूठ धरणार आहे. सगळं. जेवढं माझ्यापाशी आहे ना एवढं एक 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 मूठ धरत हळूहळू बारका टप्पा मोठा करत सगळं काटा काढणार. नाही पण चांगलं नसतं बघा, अति झालं तुमचं. अरे ती बाय असून तो केलं. काय मी केलं सांगा बरं? काय मी केलं करते म्हणजे? इथं घरात आबत्ती काय मी काय माझ्या घरात 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 असं काय घरात 4 माणसाचा स्वयंपाक चौथ्यातला एक गेला नंबर 3 माणसं तुम्हाला होत नाही. रानात जाऊन लोक आबत्ते ते लोक हे बिचारे कष्ट करते त्या नाही मी घाम गाळल तवा त्या रानात पीक येतं पिकतं. नुसतं असं घरी बसून तेवढ्यानं कुणाला बी मला येत लय बोलता हवं तुमची हा? जिबी इतकी जर पळते त्या जिबीला आळा वळानच नाही उईस सुद्धा उईसला वळण नाही त्या जिबीला. काय बोलेल आणि काय म्हणल अगं बाई काय सुद्धा कळणार नाही. परपंच दोघाच असतो, नीट शांतपणे विचार करायचा, नीट बोलायचं. सारखं आडवा तिडवा, आडवा तिडवा म्हणता. प्रपंच दोघाच आहे ना. हा? उचल टिकावून चल चारी पाड एका पोटाने चारी काढायचे पायपा त्यात पुरायचे. चल तू किती खांती मी माती काढतो. दोघाचा प्रपंच आहे. चल दोघं करू. बायला बाय देऊन ये पाहिजे का नको? देव म्हणणार ना ये रा हरीन दे पलंगावरी. घरी बसून आणि बेडवर बसून तुला देव पैसे आणून देणार नाही किंवा कष्ट कराय आम्ही म्हणत वाचत पण नाही. नाही देवाला भगवंताला मला ऐकतं दे. मी कष्ट करते एवढं सवासनी केलं तुम्ही काय आणू लागितलं काय केलं काय बघितलं का घरी थांबला ज्या दिवशी बोलत लगा, जायचं लगा, त्या लगा, दिवशी लगा, तेव्हा लगा, तुम्ही लगा, थांबला. काय तरी केलं हो म्हणलं तुम्ही? जिभेला आळण हा? अजून कसं आलं काय नाही? केलं तुम्ही दुसरे सांगा की? नाव इथं बाजार आणताय नुसतं तुम्ही काय बाजार करू आणलं लागताय? चाललं का? दुसरं काय देवाचं मी काम नाही नाही का? आणलं, तुम्हीच जाऊन टेंबड्याने घेऊन आलाय दुसरे नाव. काय केलं का आणि काय झालं का? का थांबला का काय केलं नुसतं बोलत मला काय नाही गरज आहे? टायमिंगला आला मला काय गरज आहे? 4 माणसं नावं ठेवते कुठल्या देवानं माझं चांगलं केलंय तेव्हा मी ती देव करत बसू? आवाज चांगलं केलं 2 लेकरायची ना तीच लय चांगलं केलं देवाला एवढं लक्षात ठेवा. ती माझं नाही चांगलं पोटाला केलं. पैसे घालवले तर लेकरं नशिबाला येत माझं नाही ते. चांगलं नाही ते तुझं केलं ना. उद्या सांभाळते तुला म्हातारपणी. तुम्हाला काय ढकलून देते ती काय समजत नाही ते. कुठला लेख माझ्या बाजून बोलत नाही. काय कुठले बी झाले लेखाला आईच लागते. आईला म्हणलं की लगेच थरकाप येतो. गबसा गबसा ढकलून मला बाहेर काढते घरात. तुझं लेख तुमचं माझं नाही नाही तर. ते. नाही तर तुमचं. तुझं लेख तू सांगितलं आज कालवा करायला लय बाबा त्याला ढकलून काढायची लगेच ढकलून काय काढायची. हो, आखरीत बोलू नका चांगलं बोला जरा लय आखरीत आखरीत लागलं नाही बोलायला. बोलत. जे जेवढं तुझ्यात गुण आहे ते माझ्यावर सांग जेवढं तू. त्यांचं जीव कोणत्या तुमचं. लेखाचा माझ्यावर जीव नाही तू सांगू नको. हा पैसे तुला मागितलं तू नाही दिले की मग लेखांचा जीव लागतो. घेस तो रास कशाला लागली मला उगाच बोलताय तोंड तू बोलताय, उचकाटायला वाय. लेकराचं पण कसं बोलताय अहो वाईट. लेकरं बी तुझ्याच गुणाची आणि तुझ्यासारखी जायची. रंगा रोपानं बी तशी जायची आणि गुणाने बी तशी जायची. तू मला नको. माझं जेवढं तोंड तोंड खवळशील ना तेवढं लय मी होय, बोलते. होय. हा. जावा हे दुनिया लावायची. हे काय जायचं न जायचं माझ्या मनाचा प्रश्न आहे. तू सांगणार आहे मला. मला जा वाटेल तेव्हा जाईल ही वाटेल येईल. तुला मी काय म्हणतोय मला काय 4 चपात्या करून ठेवू भाज्या बनवून ठेवू ही करून मागितलंय तुला कशाला मग एवढं? नीट राहावं हो. अरे आम्हाला मला तर नीट राहायच नाही. हा ही कपडे फाटकी घालीन मळकी घालीन फिरीन वाटेन जाताना 80 वेळा पडीन फमड्यात जुळीन तुम्ही सुधरत नाही मला. नाही सुधरत. 1000 वेळा सांगितली हिटलरी सांग काय करायचं मला? कोण नाही मला तुमच्याशिवाय हो. जगात या. मलाच कोण नाही होती ती माझी 2 गेली त्यांच्या मागे मी जाणार आहे पुढे बोल. मग काय आम्ही अमर आहे आम्ही पण मनात बरं नाही. राहा हा? शंभर राहा मला घेणं देणं नाही. चांगलं बोलावं चांगलं वागावं चांगलं. तुला करता वागायचं आहे. अरे ज्याला आपली कदर नाही त्याकरता चांगलं वागून काय पारितोषिक मिळायचं आहे का? कुठं भेटायचं आहे? क्रमांक बायको सोबत चांगला राहिला म्हणून धर बाबा. चांगलं राहून बी बघितलं घरातनं बाहेर काढून बी बघितलं. अरे ज्याची सवय मोडत नाही त्याला बोलून तर काय उपयोग आहे?